लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच की 19वा हप्ता कधी जमा होणार याबद्दल सध्या अनेक तर्क वितर्क लावले जात होते, पण आता त्याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे। या व्हिडिओमध्ये आपण फक्त हप्त्याची तारीखच नाही तर ज्यांचे हप्ते रखडले असतील त्यांनी काय केले पाहिजे आणि ई-केवायसी संदर्भामध्ये सरकारनं घेतलेले नवीन निर्णय यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींचे मागील हप्ते रखडले असतील, म्हणजेच की समजा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता किंवा डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता अद्याप देखील जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी काय केले पाहिजे हे देखील आपण बघणार आहोत। आणि ई-केवायसी बद्दल सरकारच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। आता सरकारने कोणते निर्णय घेतले आणि ई-केवायसी बद्दलची देखील आपण या ठिकाणी अपडेट बघणार आहोत। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच की आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। आणि हा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर जर कदाचित तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर मग या ठिकाणी रखडलेले हप्ते कसे मिळवायचे आणि त्याकरिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून तुमच्या खात्यावरती मागील सर्व हप्ते जमा होतील हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि तसेच ई-केवायसी बद्दलची देखील माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अनेक तर्क वितर्क सध्या लावले जात आहेत। आता बघा, राज्य सरकारने घोषणा केली होती की बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता एकत्र जमा केला जाणार, परंतु सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते एकत्र जमा झाले नाही। फक्त बहिणींच्या खात्यावरती कोणता हप्ता जमा झाला, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता। बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता। आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता आहे तो राज्य सरकारने या ठिकाणी 31 डिसेंबर 2025 या दिवशी म्हणजेच की वाटप केला आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला देखील बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा केला जात होता। त्यानंतर मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार होता, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला। मग जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न निर्माण झाला आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक तर्क वितर्क सध्या लावले जात होते, परंतु आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याबद्दलची एक मोठी अपडेट आता समोर आली आहे आणि त्यानुसार आता तुम्हाला देखील समजणार आहे की तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तो या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे। याकरिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार ते देखील आपण बघणार आहोत। आता सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता अनेक महिला भगिनींच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की 18वा हप्ता म्हणजेच की अद्याप का जमा झाला नाही। आता डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणे अपेक्षित होते, मात्र काही तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय बदलांमुळे 18व्या हप्त्याचे वितरण काही ठिकाणी थांबवण्यामध्ये आले होते। आता ज्या महिलांना 17वा आणि 18वा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळाले नाहीत त्यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही। जर तुमचा
या ठिकाणी म्हणजेच की अर्ज अप्रूव्ह असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही। या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल, सर्व निकषामध्ये तुम्ही बसत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज हा पात्र असेल तर तुमचे पैसे म्हणजेच की या ठिकाणी कुठेही जाणार नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। जर कदाचित तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल, म्हणजेच की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असताना सुद्धा तुमच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुमचे पैसे कुठेही जाणार नाही, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला आहे तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर बघा सरकारच्या माध्यमातून आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यामध्ये आला आहे, डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता वाटप झाला आहे, म्हणजेच की सध्या डिसेंबरचे पैसे वाटप करण्यामध्ये येत असून बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जमा देखील झाला आहे आणि त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा मोठ्या निवडणुका लागतात तेव्हा सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक गती आणते। आता यापूर्वी आपण नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीची वेळ पाहिली आहे की EKYC ची मुदत सरकारने वाढवून दिली होती। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आल्या असल्यामुळे ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा ज्यांना मागचे हप्ते मिळाले नाहीत तर त्यांचे प्रश्न मार्गी लागण्याची देखील मोठी शक्यता आहे, कारण की बहिणींना नाराज करून चालणार नाही। निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींची सरकारला देखील आवश्यकता आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागण्याची शक्यता आहे। समजा ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मागील हप्ते जमा केले जातील। त्यानंतर सरकार आता EKYC करण्यासाठी मुदतवाढ देखील या ठिकाणी देण्याची शक्यता आहे। निवडणुकांमुळे सरकार आता बहिणींना पुन्हा खुश करण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लाडक्या बहिणींचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याची मोठी शक्यता आहे आणि ही एक प्रकारे लाडक्या बहिणींसाठी निवडणूक पूर्वीची भेट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। आता अनेक बहिणींना सलग 2 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, म्हणजेच की बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही, अशी परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी आम्ही देखील या ठिकाणी सरकारकडे अशी मागणी करत आहोत की ज्या महिलांच्या खात्यावरती मागचे हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागचे सर्व हप्ते जमा करण्यामध्ये यावेत आणि या ठिकाणी म्हणजेच की आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे आणि या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्यासोबत मागील थकीत रक्कम देखील सरकारने देण्यामध्ये यावी। म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्यासोबत मागील हप्ते जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचे 2 हप्ते बाकी असतील तर तुम्हाला आता एकत्रित 4,500 रुपये मिळायला पाहिजेत। म्हणजेच की जर तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता या 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्ते मिळत आले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत। आता बघा म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ते का या ठिकाणी जमा झाले नाहीत तर याचं कारण देखील समोर आलं आहे। आता ज्या महिलांचे हप्ते बंद झाले आहेत त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे EKYC चुकणे किंवा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसते। तुमचे स्टेटस पेंडिंग किंवा रिजेक्ट या ठिकाणी झाले आहे की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचे अर्ज या ठिकाणी म्हणजेच की रिजेक्ट करण्यामध्ये आले असेल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार नाही। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले असेल तर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ह आहे की रिजेक्ट केले आहे हे तुम्हाला तपासावं लागेल। जर तुमचं स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ह असं दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती
जमा होतील, परंतु जर तुमचा स्टेटस या ठिकाणी रिजेक्ट दाखवत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता कोणत्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येत आहे, कोणत्या बहिणींचा हप्ता बंद केला जात आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाही तर अशाच महिलांचा हप्ता हा बंद केला जात आहे. त्यानंतर जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या, कारण की आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये आपल्याला त्रुटी बघायला मिळत आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकत नाहीत. त्यामुळे जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर ती तुम्ही दुरुस्त करून घ्या. त्यानंतर आता डीबीटी सक्रिय असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा केले जात असतात. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर काळजी करण्याची गरज नाही, परंतु आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने सरकार काय करत आहे, तर ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील आणि ज्या महिलांनी म्हणजेच की काही कामे पूर्ण केलेली नसतील, म्हणजेच की सरकारनं सांगितलेली कामे जर तुम्ही पूर्ण केली नसतील आणि तुम्ही जर निकषामध्ये बसत नसाल तर तुमचा हप्ता हा बंद केला जाईल. आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी सरकारनं सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी केली आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे आणि ज्या लाडक्या बहिणी म्हणजेच की आता काय, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती राज्य सरकारनं या ठिकाणी हप्ते म्हणजेच की नियमितपणे जमा केले असतील, म्हणजेच की जर तुमच्या देखील खात्यावरती नियमितपणे हप्ते जमा झालेले असतील आणि तुम्ही ई-केवायसी केली असेल, तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती प्रत्येक हप्ता हा जमा होईल. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, या ठिकाणी आता तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही, तर बघा, जर तुम्ही ई-केवायसी केली असेल, तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. परंतु जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल, तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आता बहिणींनो, तुमचा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि जिल्हा नक्की कळवा. तसेच तुम्हाला मागील कोणता हप्ता मिळाला नाही हे देखील सांगा. यामुळे एक डेटा तयार होतो जो शासनापर्यंत पोहोचवण्यास मदत होते. जास्तीत जास्त महिलांनी या विषयावरती आवाज उठवणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता बघा, सरकारच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता होता तो या ठिकाणी डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो 18वा हप्ता होता तो मकर संक्रांती निमित्ताने सरकारने वाटप केला आहे आणि आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे. आणि बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती नियमितपणे हप्ते या ठिकाणी जमा केले जात आहेत. परंतु काही लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही, काही लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नाही. तर अशा काही तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. परंतु या देखील बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता निवडणुका असल्यामुळे सरकार या ठिकाणी बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करू शकते. आता बघा, जर कदाचित तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. आता या ठिकाणी निवडणूक आहेत आणि निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती सरकार देखील बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करू शकते. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आल्या असल्यामुळे ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित असतील, म्हणजेच की ज्या महिलांचे मागील काही हप्ते या ठिकाणी म्हणजेच की महिलांच्या खात्यावरती जमा झाले नसतील, म्हणजेच की मागील काही हप्ते तुमच्या देखील रखडलेले असतील, तर असे काही प्रश्न सरकार या ठिकाणी म्हणजेच की मार्गी लावण्याची शक्यता आहे. निवडणुका असल्यामुळे सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करू शकते. तर अशा पद्धतीची अपडेट आपल्याला या ठिकाणी
बघायला मिळत आहे. जर तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. सध्या जर बघायला गेलं तर आता लवकरच 19वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे. म्हणजेच की आतापर्यंत 18 हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत. नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जात असून जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींचा काहीतरी या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम बघायला मिळत आहे. म्हणजेच की काहीतरी अडचणीमुळे बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होऊ शकला नाही. आणि याचे कारणे कोणते आहेत तर काही लाडक्या बहिणींनी KYC केले नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. त्यानंतर काही लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र देखील करण्यामध्ये आले आहे. कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले तर ज्या लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या तर अशा महिलांचा हप्ता बंद करण्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच की फक्त पात्रच बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमवणार. तर बहिणींनो, तुमचा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुमचं नाव आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तसेच तुम्हाला मागील कोणता हप्ता अद्याप देखील या ठिकाणी मिळाला नाही हे देखील आम्हाला सांगा. यामुळे एक डेटा तयार होतो जो शासनापर्यंत पोहोचवण्यास मदत होते. जास्तीत जास्त महिलांनी या विषयावरती आवाज उठवणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तरच या ठिकाणी सरकार म्हणजेच की रखडलेले हप्ते या ठिकाणी म्हणजेच की वितरित करेल. रखडलेल्या हप्त्यावरती सरकार निर्णय घेईल. तर लाडक्या बहिणींनो, 19व्या हप्त्याची वाट पाहण्यासाठी 5 फेब्रुवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला असेल, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल तर आता 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती 5 फेब्रुवारीपर्यंत जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यापर्यंत किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल. आणि लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित नसून ती पुढे देखील सुरू राहावी यासाठी पात्र लाभार्थ्यांनी या ठिकाणी सजग राहणे गरजेचे आहे. योजनेबद्दलच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. राज्य सरकारने आतापर्यंत या ठिकाणी म्हणजेच की डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते वितरित केले आहेत. म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला आहे. सध्या 18व्या हप्त्याचे वाटप सुरू असून जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे तो देखील आता जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा केला जाईल. आणि ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींनी तुमचे नाव, तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. आणि ज्या देखील लाडक्या बहिणींनी KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की KYC अभावी आता लाखो महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने KYC करण्यासाठी मुदतवाढ देणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. माहिती म्हणजेच की ही माहिती तुम्हाला कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा. जर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर तुमच्या मैत्रिणींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.